नमस्कार. हॅलो. फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी ऋषिकेश कानडे आणि मी प्रेरणा जकादार आणि तुम्ही पाहत आहात आमच्यासोबत म्हणजेच थिएटर इंडिया कंपनी सोबत प्राथमिक फेरीच्या रिव्ह्यूजची ही सिरीज भाग दुसरा. तर चला आता वळूया थिएटरकडे. चलो. कालच्या दिवसात 6 नाटकं सादर झाली. त्याच्यात भाग घेतला होता 200हून अधिक कलाकारांनी आणि त्यांना बघायला आले होते 2000हून अधिक प्रेक्षक. प्रत्येक नाटकानंतर स्पर्धा अधिकाधिकच रंगत गेली आणि तुम्हाला अगदी खरं सांगतो, बहुतांशी नाटकातले खास क्षण हे अगदी डोळ्याचं पारणं फिटवणारे ठरले. हे काही खास क्षण तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघू शकता आणि अजून बघितले नसतील तर आता जाऊन नक्की बघा. आता ते खूप खास पुस्तकाचं नाव आहे सुवर्णक्षण. या पुस्तकात नमूद केले आहेत फिरोदिया करंडकाच्या गेल्या 50 वर्षाच्या खास आठवणी, खूप विशेष प्रसंग आणि अनुभव, आणि त्याचबरोबर ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल होत असलेल्या फिरोदियाचा 50 वर्षाचा प्रवास. तर चला वळूया आपल्या स्पर्धेतल्या पहिल्या नाटकाकडे. दोस्तों, आज का जो पहला नाटक प्रस्तुत होने जा रहा है उसके नाम ने ही मेरी दिलचस्पी कुछ और बढ़ा दी. क्या ये वही होगा जो मैं सोच रही हूँ? और अगर हाँ तो कैसा होगा? नाटक का नाम है अख्तरी और प्रस्तुत कर रहे हैं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. चलिए देखते हैं. सांगायचं की म्युझिक टीम एकदम म्हणजे बाप होती. डान्सर चांगले होते, ॲक्टरसुद्धा चांगलं होतं, पण सगळ्यात आम्हाला सेट खूप आवडला. ॲक्च्युली अख्तरी हे नाटक आम्हाला ते आमचे विद्यार्थीच असल्यामुळे आम्हाला माहिती होतं की ते करतायत पण प्रत्यक्ष बघणं आणि ऐकणं हा एक न सांगता येणारा अनुभव होता. तो सबसे पहले मैं ये पूछना चाहूँगी आप लोगों से कि आपने हिंदी उर्दू या हिंदुस्तानी, हम जिसे बोलते हैं हिंदुस्तानी में नाटक करना है, ये कैसे डिसाइड किया? इसका जवाब मैं ये देना चाहूँगी कि हमने हिंदी नहीं चुनी, हमने अख्तरी जी को चुना. वाह. तो इसलिए उनके साथ उर्दू और हिंदी आ ही गई, तो इसलिए हिंदी में नाटक था. बढ़िया. ये मेरा पहला एक्सपीरियंस था और वो गाने के साथ साथ एक्टिंग आ ही जाती है. मतलब वो गाना अगर उतरा तो एक्टिंग आ जाती है. तो कुछ ऐसा लगभग 3 महीने से हम प्रैक्टिस कर रहे हैं और उससे पहले जो प्री रिक्विजिट्स होते हैं कि लिखना, ढूंढना, रिसर्च करना, तो इसमें बहुत टाइम लिया है. ये हमारा मतलब मेरा ये तीसरा प्रयोग था, बट मेजरली हमारा 80% ऑफ द टीम वॉज द न्यू टीम, जिन्होंने सब पहली बार प्रयोग किया. ये प्री प्राइमरी पहली बार, ये दूसरा प्रयोग था उनका. सो इट वॉज लाइक कि हमें बहुत प्रोसेस में प्रॉब्लम्स आए, बहुत कुछ हुए, बट ये टीम एंड जो भी पीछे हमारे बैक टीम है उन्होंने बहुत हमें साथ दिया है. आज यहाँ पे जो पहला नाटक पेश हुआ है उसे नाटक नहीं बल्कि अपने आप में एक बायोपिक कहा जा सकता है. फिरोदिया करंडक की ये खुशनसीबी है कि ऐसा नाटक इस स्टेज पे आज प्रस्तुत हुआ. 1980 में यूसुफ साहब यानी दिलीप कुमार साहब खुद फिरोदिया में तशरीफ़ लाए थे. यदि आज वो होते या उस दौर में ये नाटक उनके सामने पेश हुआ होता तो वो ज़रूर दिल से दाद देते. कहते वाह बेगम. तर आपण या टीमबरोबर म्हणजे फिरोदिया करंडकामधल्या दुसऱ्या दिवशीची ही दुसरी टीम आहे, JSPM नरे टेक्निकल कॅम्पस. तुम्ही बघता हे स्पर्धक आहेत आणि यांचं नाटक आता थोडाच वेळ सुरू होणार आहे आणि ते किती शांतपणे उभे आहेत आणि पूर्ण नियमांचं पालन करून या स्पर्धेत तुम्हाला सांगतो नियम इतके काटेकोरपणे पाळले जातात ना, म्हणजे तुम्हाला खरं सांगू मला तर हे सहनच होत नाही. म्हणजे नाटकांची स्पर्धा आणि स्पर्धक इतके शांतपणे उभे आहेत, जम नाही आहे. जोपर्यंत दंगा करायला लागत नाहीत ना तोपर्यंत खरी मजा येणार नाही. तर बघूया आता काय होत आहे.
खूप छान होतं आणि कन्सेप्ट खूप वेगळा होता. मी गोंधळ नावाचं नाटक आत्ता आम्ही पाहिलं. मला तर खूप जास्त आवडलं. मोस्टली मला पर्सनली डान्सेस आणि गाणी खूप सुंदर होती असं वाटलं. गाणी गाणारे तर अप्रतिम होते. आता मी नुकतंच बघितलं JSPM नरे टेक्निकल कॅम्पस या कॉलेजचं गोंधळ नावाचं नाटक. पारंपरिक खूप छान विषयावर बेतलेलं नाटक होतं. नाटक उत्तम झालं. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की त्यांच्या टीमशी जाऊन बोलायचं आहे आता की त्यांनी सगळं कॉर्डिनेट कसं केलं. पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याशी बोलायला गेलो पण टीम काही भेटू शकली नाही. पण नाटक खरंच उत्तम होतं. तर आता पुढचं म्हणजे तिसरं नाटक आहे सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचं. नाटकाचं नाव आहे डोह. चला बघूया नाटक. बहुत ही फेनोमिनल था. मतलब बहुत सारे मोमेंट पे हमें लगा कि यार अभी मतलब ये जो इन्होंने किया है स्टेज पे वो कैसे किया है. बहुत ही स्पॉन्टेनियस था. बहुत सारे मोमेंट्स हमने अनएक्सपेक्टेड थे. मतलब फिरोदिया के हिसाब से हम एक्सपेक्टेशन रख के आए थे कि कुछ ना कुछ तगड़ा होगा लेकिन इतना अच्छा होगा हमें पता नहीं. आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट होतं की दोन बहिणींचं प्रेम एक प्रकारे. सो ते जे ज्या प्रयत्नाने दाखवायचा प्रयत्न केला तो प्रयत्न पोहोचला आमच्यापर्यंत की ज्या दोन बहिणी ॲज अ त्यांच्या आईने दोन नद्या असं अनुभवलं आहे. सो ते मला खूप चांगलं वाटलं आणि स्टोरी खूपच छान होती. कमालीचा अनुभव होता. काय सांगावं आता प्रयोगाबद्दल. प्रयोग एक्सपेरिमेंटसारखाच आहे. तर कधी चांगला कधी वाईट कधी तुरट कधी खारट असं काहीतरी प्रयोग आहे. पण खरंच मजा आली. माझं नाटक मलाच पाहायला मिळालं पहिल्यांदा चांगलं. विंगेतनं असो किंवा म्युझिक टीमच्या ह्याच्यातनं असो वेगळ्या वेगळ्या साईडनी वेगळ्या वेगळ्या अँगलनी नाटक बघायला मिळणं आणि प्रत्येकाचा एक अनुभव त्याच्या पद्धतीने एक वेगळा असणं हा प्रत्येकाचा एक पर्सनल व्ह्यू आहे. तर यावर्षी म्युझिक करण्याच्या मागे खूपच असं आम्हाला अडचण नाही म्हणू शकत बट चेंजेस खूप असल्यामुळे आम्हाला बार ते चेंजेस ॲप्ट करण्यासाठी वेळ गेला खरं म्हटलं तर. आणि पण काही क्षणात जे म्युझिक झालेलं असतं आय गेस मला असं वाटतं ते सगळ्यात सुंदर गोष्ट असते की तुम्ही कमी वेळात काय सुंदरता दाखवता तुमच्या म्युझिकमधून. ते यावेळेस आमच्या नाटकात घडलं की थोडं कमी क्षणातनी आम्ही काहीतरी वेगळं बसवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो मी आत्ता जस्ट बघितलं सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचं सादर झालेलं नाटकाचं नाव होतं डोह. विदर्भातली बोलीभाषा आणि स्त्रियांचे प्रश्न मांडणारं अत्यंत उत्कृष्ट नाटक. नाटकाचा सेट तर अनबिलिव्हेबल अप्रतिम होता. म्युझिक स्वतः त्यांच्या पार्टिसिपंट्सनी कंपोज केलं होतं. अतिशय उत्कृष्ट नाटक होतं. म्हणजे बोलीभाषेतलं इतकं सुंदर नाटक बऱ्याच दिवसांनी बघायचा योग आला. तर डोह होतं या सत्रातलं शेवटचं नाटक. आता भेटूया याच स्पर्धेतल्या पुढच्या सत्रात.